हॅलो ट्रेनीज, आज आपण शिकणार आहोत कम्युनिकेशनबद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत कम्युनिकेशन समजावणे, कम्युनिकेशनचे प्रकार समजावणे, कम्युनिकेशनचे 7 C's समजावणे। चला तर सुरू करूया। वर्ग संचार। संचारचा अर्थ आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत समजण्यायोग्य माहिती पाठवणे आणि मिळवण्याची प्रक्रिया। संचाराबाबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की यात सदैव कमीत कमी 2 लोक सामील असतात, म्हणजे एक पाठवणारा आणि दुसरा स्वीकार करणारा। संदेश संचारासाठी एक माध्यम किंवा वाहिनी आहे आणि हो, प्रेक्षकासाठी प्राप्तकर्त्यांकडून उत्तरादाखल पाठवलेली प्रतिक्रिया ही, जसे की दाखवण्यात आला आहे। संचाराचे तत्व। मीडिया संदेश किंवा सूचनाचा वाहक आहे। संचारासाठी 4 प्रकारचे माध्यम वापरले जातात। ते आहेत ऑडिओ म्हणजे मौखिक संचार, बोललेली भाषा, ध्वनी किंवा संकेत। दृश्य म्हणजे जे काही लिहिलं असेल, छापलं असेल, एखादं चित्र, ग्राफिक्स, प्रतीक इत्यादी। ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे ध्वनी आणि दृश्य दोन्हीच्या माध्यमातून माहिती देणं, जसं की चलचित्र। क्रिया म्हणजे न बोलता हावभावांच्या माध्यमातून आपलं म्हणणं पोचवणं, जसं की ऑडिओ व्हिज्युअल आणि टेलिव्हिजन। संचाराचे वर्गीकरण। संचाराला अशा प्रकारे वर्गीकृत केलं जाऊ शकतं: एकतर्फी संचार, दुतर्फी संचार, मौखिक संवाद, अशाब्दिक संचार, व्यक्तिगत संचार, अंतर्गत संचार, इंट्रासंचार, जनसंचार, औपचारिक संचार, अनौपचारिक संचार। जसं की चित्र 2 मध्ये दाखवण्यात आला आहे, दुतर्फा संचार सामान्यपणे सगळ्यात प्रभावी संचार विधींपैकी एक आहे। इन्स्ट्रक्टर आणि ट्रेनीज दरम्यानचे बोलणे, शिकवणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा खूप महत्त्वाचा भाग आहे। हेच बोलणं प्रभावी संचाराच्या माध्यमातून ट्रेनर ट्रेनीजपर्यंत विषयाचे मुद्दे पोहोचवण्यास सक्षम होतो। मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून ट्रेनीज मौखिक आणि प्रदर्शन परीक्षणाच्या माध्यमातून प्रक्रिया देतात। याचा परिणाम म्हणून ट्रेनीजच्या वर्तनात बदल होतो। मौखिक संचार। मौखिक संचारासाठी अशा शब्दांचा वापर करणे गरजेचं आहे ज्यांना तिथे उपलब्ध असलेल्या सर्वांना ती गोष्ट समजेल, पण अमौखिक संचारामध्ये असं होत नाही। लोकांना संवादासाठी फक्त भाषाच नाही, तर सांस्कृतिक संदर्भही जाणून घेण्याची गरज असते। त्यांना संचारामध्ये सामील लोकांमध्ये अंतर्निहित संबंध आणि इतरही गरजेच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील। मौखिक संचार एकतर मौखिक किंवा लिखित असू शकतो। सर्व मौखिक संचार योजनाबद्ध आणि व्यवस्थित नसतात। पशु आणि पक्षी गुरगुरणे, भुंकणे, चिवचिवाट करणे इत्यादी सारख्या ध्वनींच्या माध्यमाने संवाद साधतात। प्रत्येक ध्वनीचा स्वतःचा एक अर्थ असतो, ज्यामुळे त्यांची स्वतःची भाषा बनते। संचाराला 2 भागांमध्ये विभागलं जाऊ शकतं: औपचारिक किंवा अनौपचारिक। एका वाक्याचा अर्थ संदर्भाच्या आधारे बदलू शकतो। एका वाक्याचा अर्थ औपचारिक आणि अनौपचारिक संदर्भात भिन्न असतो। मौखिक आणि लिखित संचार। मौखिक संचार पाठवणाऱ्याकडून मिळवणाऱ्यापर्यंत शब्द आणि कधीकधी दृश्य सहाय्यतेचा उपयोग करून सूचनांचे आदानप्रदान आहे। चर्चा, भाषण, सादरीकरण आणि समोरासमोरचं बोलणं मौखिक संचाराची काही उदाहरणं आहेत। प्रभावी मौखिक संचारासाठी आपल्याला स्पष्टपणा, संक्षिप्तपणा म्हणजे काही शब्दांचा उपयोग करणे आणि अचूकपणाची गरज आहे। मौखिक संचाराचे फायदे। हे एक लवकर होणारे आणि सरळ माध्यम आहे। प्रतिक्रिया लगेच घडते, मग ती प्रशंसा असो किंवा टीका। या संचारासोबत एक अडचण ही आहे की याचा वापर प्रमाणपत्रासाठी करता येत नाही। लिखित संचार। संचाराचं कोणतंही रूप जे पाठवणाऱ्याकडून मिळवणाऱ्यापर्यंत लिखित आणि प्रलेखित केलं जातं, त्याला लिखित संचार म्हणतात। पत्र, मेमो, शैक्षणिक संशोधन पत्र, अहवाल, बातमीपत्र ही लिखित संचाराची काही उदाहरणं आहेत। लिखित संचारामध्ये रेकॉर्ड, संदर्भ आणि कायदेशीर साक्ष प्रदान करण्याचे फायदे मिळतात। लिखित संचारामध्ये स्पष्ट, योग्य आणि तार्किक प्रवाह टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे। या संचारामध्ये आपल्याला लगेच प्रतिक्रिया मिळणार नाही। याच्या काही सीमा आहेत, कारण यामध्ये शारीरिक हावभाव किंवा आवाजाच्या शैलीमधून अतिरिक्त मदत मिळत नाही। संचाराचे 7 C अशा प्रकारे आहेत: स्पष्ट, लहान, ऐकलेले आणि संवादाचे शब्द निवडा।
साध्या भाषेचा वापर करून प्रभावी वाक्य बनवा. पूर्ण. सर्व प्रश्नांचे उत्तर द्या, उदाहरण द्या आणि दृश्य सामग्रीचा वापर करा. जेव्हा कधी गरज असेल तेव्हा काही अतिरिक्त द्या. 5 W आणि एका H ची तपासणी करा. काय, का, कुठे, कोणते, कोण आणि कसं. योग्य स्तराच्या भाषेचा वापर करा. प्रासंगिक आकडे वापरा. गैरसांप्रदायिक, धार्मिक, क्षेत्रीय विषयांचा वापर करा आणि दाखवा. संक्षिप्त म्हणजे थोडक्यात. गोंधळात पाडणारा संदेश सोडून द्या. अनावश्यक पुनरावृत्ती करू नका. फक्त संबंधित तथ्ये सामील करा. जास्तीचा प्रभावीपणा आणा. शिष्टपणा. प्रामाणिक रहा, प्रशंसा करा, वर्तन चांगले ठेवा आणि आभारी रहा. इतरांना वाईट वाटेल अशा शब्दांचा वापर करू नका. स्थिरपणा. विशिष्ट तथ्य आणि आकड्यांचा वापर करा. मौखिक संचारामध्ये हावभावाचा वापर करा. असे शब्द निवडा ज्यामुळे प्रतिमा तयार होईल. आवश्यक असल्यास स्वीकृती द्या आणि क्षमा मागा. स्पष्टपणा. स्वतंत्र आणि स्पष्टपणे बोला जेणेकरून ट्रेनी आपला दृष्टिकोन तुमच्याशी शेअर करेल. चला पटकन आतापर्यंत काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. संचारामध्ये सूचना पाठवणारा आणि मिळवणारा यांच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी पाठवली आणि मिळवली जाते. याचे प्रकार आहेत एकतर्फी, दुतर्फी, मौखिक, अशाब्दिक इत्यादी. मौखिक संचार, मग तो मौखिक असो किंवा लिखित, यासाठी सामायिक अर्थाची गरज असते. मौखिक संचार त्वरित आणि सरळ असतो, तर लिखित रेकॉर्ड आणि संदर्भ प्रदान करतो. संचाराचे 7 C आहेत: स्पष्टता, पूर्णता, योग्य, संक्षिप्त, शिष्टपणा, स्थिरपणा आणि स्पष्टपणा, जे सशक्त संचार स्थापित करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.